स्कूलला जाणार का आज? हा हे बघ मम्मा काय सांगते बघ. हे बघ, हे तुला बॅग दिलेली आहे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये बॉटल आहे. बॉटल इथे प्रेस केलं ना की पाणी येते. कर, प्रेस कर, खाली प्रेस कर. थांब. हा, प्रेस कर. हातात घे. हा, प्रेस कर. इथं प्रेस कर खाली स्टारला. प्रेस कर. हा, खाली. हा, प्रेस कर. इथं हा, इथं खाली दाब खाली. हा, ओपन कर. हा, पाणी पी. आता पाणी पी. हळू, अजून थोडं पी. येते ना प्यायला बघ. गुड. असं हा, हळू प्यायचं, ठसका लागते नाही तर. ओके, असं बंद करायचं. असं प्रेस केलं की बंद होते, ठीक आहे. आणि वा, बाबू खुश आहे का? आता याच्यात बघ, रुमाल आहे तोंड पुसायला, ठीक आहे. रुमाल दिलाय मम्माने तोंड पुसायला, राहू दे. आणि हा डब्बा आहे, ठीक आहे. याच्यामध्ये ना ओपन कसं करणार तू? बघ इथं, ओपन करून दाखव मम्माला. खाली बसा. हा, ओपन करून दाखव. हा, ओपन करून दाखव. खाली ठेवायचं असं. हा, आता एका हाताने इथं पकड आणि एका हाताने हे ओपन कर. इथून ओपन कर. इथून काढ ना. इथून असं वर उचल ना हे. हा, ओपन कर. हा, ओपन कर. गुड. हा, तिथं. हा, हळू. हा, वर दाबू नको. ओपन कर. पिंक वाला ओपन कर. हळू, चप्पा खाली पडते. हळू. हा, असे घ्यायचं आणि हे असे रोल पकडायचे हातात. ओके, असे रोल पकडून खाऊ खायचे, ठीक आहे. असं खायचं. हा, ठीक आहे. स्कूलमध्ये गेल्यावर खावा, ठीक आहे. हा, चला. जय बाप्पांना नमस्ते करायचं. चला आता जय बाप्पांना नमस्ते करायचं आपण. हा, थांबा, घेऊन जायचं. अच्छा, गुड बॉय. चला करा. जय बाप्पांना नमस्ते करा आणि चांगली बुद्धी द्यायला सांगा. वरती डोकं टेका. हा, गुड बॉय. सांगितले का तू चांगली बुद्धी द्या म्हणून? सांगितली नाही. बल्ला स्कूलला चाललाय. हा, परत हा, नमस्ते करा. खाली डोकं वाकून नमस्ते करा जय बाप्पांना. गुड बॉय. माझ्या बाबूला चांगली बुद्धी द्या. चला, अच्छा, चला. बॅग सोडायची नाही हातात. बॅग ठेव ना बाबू पाठीमागे. बॅग ठेव ना. नाही, बरं ठीक आहे. बसा खाली बसा. थांबा, खाली बसा. गुड बॉय. तिथे जायचंच ना. मी घरी जाणार ना. मी इथं थांबते, बाहेर थांबते. मी बाहेरच आहे. अरे ते बघ काय करतात. जाऊ जा. खूप सारे खेळणी आहे. फ्रेंड पण आहे. पप्पाला घेऊन जाऊ. चला. हा, चला. तुम्ही हाय, गुड बॉय. हाय कर सगळ्यांना. हाय कर. हाय. हा, गुड बॉय. खाली सगळ्यांनी ठेव. नंतर घ्यायचं. मॅम तुला देतात. ठेवा. ते बघ दीदी बसली ना. दीदी रडते का? ते बघ सगळे बसलेत ना बाबू. मम्मा आहे इथेच आहे ना. प्रलक्षला सोडून गेलो होतो. त्याचा पहिलाच दिवस आहे आणि आम्हाला सुद्धा करमत नाहीये घरात आणि भीती पण वाटते की तो रडायला लागला तर श्वास कोंडेल म्हणून. त्यामुळं लगेच आलेलो आहे परत जेवण करून. बघू काय करतोय तो.
तर या ठिकाणी बघा आम्ही सोडून गेलो होतो आणि तो मिक्स झालेला आहे. खूप छान असं खेळत होता तो मुलांच्या बरोबर. काय झालं की लहानपणी 1-2 वेळा त्याला श्वास कट झालेला होता, म्हणजे रडायला लागला, जास्त रडायला लागला की मग श्वास बंद होतो आणि त्यामुळे तो काळा निळा पडतो, त्यामुळे थोडीशी भीती वाटते. तर यावेळेस तो खूप छान मिक्स झालेला आहे मुलांच्यामध्ये आणि खेळतोय सुद्धा. थोडंसं म्हणलं मुलांबरोबर त्याला सवय पण होऊन जाईल. आम्ही सुरुवातीपासून प्रलक्षला ॲडमिशन घेतलं नव्हतं, कारण म्हणलं त्याचं लाईफ त्याला थोडंसं एन्जॉय करू दे. एकदाची मुलांना स्कूल चालू झाली की आयुष्यभर काही सुटत नाही ते, त्यामुळं म्हणलं थोडंसं लाईफ त्याची एन्जॉय करू दे त्याला. 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच ॲडमिशन घ्यायचं होतं आम्हाला. जस्ट आम्ही एन्क्वायरीसाठी गेलो होतो पण पुढच्या वर्षीच्या ॲडमिशनसाठी. पण त्यांनी बघितलं त्याला, तो जसं खूप शांतच बसत नव्हता बिलकुल, एकदम इकडे तिकडे फिरायचं, चंचल चालू होतं त्याचं. त्यामुळं प्रिन्सिपल म्हटल्या थोडंसं 1-2-3 महिने त्याला बसवा, थोडंसं सवय होऊन जाईल त्याला. त्यामुळं आणि ज्युनियर KGला जेव्हा तो येईल त्यावेळेस त्याला सवय असल्यामुळे त्रास होणार नाही, म्हणूनच आम्ही असा डिसिजन घेतला की त्याला आता बसवायचं, 1-2-3 महिन्यात सवय होऊन जाईल. आणि आम्ही जितकं घाबरलो होतो तितकं काहीच झालं नाही, म्हणजे छान मिक्स झाला तो, रडला सुद्धा नाही. इवन त्याला आम्ही घ्यायला गेलो त्यावेळेस सुद्धा त्याला कळलं नाही की स्कूल सुटलेली आहे. या ठिकाणी बघा, हॅलो 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 हॅलो, छान होता, छान होता. थँक्यू बोल सर ना, बाय बोल मॅम ना, थँक्यू बोल, थँक्यू बोल, थँक्यू बोल. फ्रेंड्स कोण कोण आहेत तुझे? चला बाय करा मॅम ना. कॅमेरा, हा कॅमेरा बाय. जावड्याला बाबू स्कूलला. बॅग ठेवा आता, टिफिन बॅग खाली ठेवा. गाडी घेतली खाली नाही ठेवायची त्याला बॅग. तू काय करतो? तू काय करते मम्मा म्हणायची बाबा. गुड बॉय, गुड बॉय. काय दिलं बघू, बघू स्टार, बघू स्टार, बघू. वाव, स्माइली पण दिले बाबूला. वाव किती छान आहे, छान आहे. हा आता परत जायचं ना स्कूलला आपण. गुड बॉय, गुड बॉय. अशा प्रकारे माझ्या गोलूची स्कूल चालू झाली आणि त्यांनी तो दिवस एन्जॉय सुद्धा केला. रोज मला झोपू नको, दुपारी झोपवायला गेले की झोपू नको म्हणणारा, बाहेर सण आलाय बघ झोपायचं नसतं म्हणून सांगणारा, आज पटकन झोपून गेला. चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.